अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स। टिप नंबर 1, साबुदाणा खिचडी करताना मिरचीचे तुकडे न टाकता बारीक वाटून टाकल्यास खिचडी चवदार होते। टिप नंबर 2, गुडघेदुखीचा त्रास असेल तर तीळ खावेत, त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते। टिप नंबर 3, चेहरा स्वच्छ करण्यासाठी कधीही साबण वापरू नये। साबणामुळे चेहऱ्याची त्वचा खराब होते, त्यामुळे चेहरा धुण्यासाठी फेसवॉशचा वापर करावा आणि फेसवॉश हा माइल्ड म्हणजेच केमिकल विरहित असावा। टिप नंबर 4, 1 ग्लास गरम पाण्यात 4 चमचे लिंबाचा रस टाकून पिल्याने आपले आतडे स्वच्छ होतील, अपचनाचा त्रास देखील दूर होईल। टिप नंबर 5, जे लोक जेवणात रोज भाकरी खातात त्यांच्या पोटावरची चरबी वाढत नाही। टिप नंबर 6, दह्यात ओल्या नारळाचा तुकडा टाकला तर दही आंबणार नाही। टिप नंबर 7, तांदूळ शिजवताना भात करताना लिंबाचा रस, तेल किंवा तूप घालावे, भात मोकळा व पांढरा शुभ्र होतो। टिप नंबर 8, भाजी तळाशी चिकटली असेल तर त्यात 2 चमचे दही टाकावे, त्याने भाजीला जळलेला वास येत नाही। टिप नंबर 9, ओवा, जिरे व बडीशेप पावडर कोमट पाण्याबरोबर रोज सकाळी उपाशी पोटी घेतल्याने वजन जलद गतीने कमी होण्यास मदत होते। टिप नंबर 10, दगडी खलबत्ता स्वच्छ करण्यासाठी सुरुवातीला खलबत्ता मऊ घासणीच्या साहाय्याने साबण व पाण्याने स्वच्छ घासून घ्यावा। त्यानंतर भिजवलेले तांदूळ 2 वेळा व्यवस्थित रगडून वाटून घ्यावे। त्यानंतर पाण्याने स्वच्छ करून घ्यावा। त्यानंतर तेल व हळद लावून 10 ते 12 तास खलबत्ता तसाच ठेवावा। नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा व त्यानंतर खलबत्ता वापरण्यासाठी तयार होतो। टिप नंबर 11, जर टाचांना भेगा पडल्या असतील तर एका मेणबत्तीचे तुकडे करून त्यात थोडेसे मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल घालून गरम करा। हे तयार मिश्रण कोमट झाल्यावर भेगा पडलेल्या टाचांवर लावा, ह्यामुळे भेगा पडलेल्या टाचा लवकर बऱ्या होतील। टिप नंबर 12, वर्षाचे लोणचे भरून ठेवलेल्या बरणीतून वापरण्यासाठी लोणचे काढताना ओला चमचा वापरू नये, लोणचे लवकर खराब होईल। टिप नंबर 13, तूप छान रवाळ व कणीदार व्हावे म्हणून लोणी कडवताना त्यात थोडेसे मीठ घालावे। टिप नंबर 14, बाजरीची भाकर खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास दूर होतो।
नंबर 15, रोज सकाळी अथवा संध्याकाळी ग्रीन टीचे सेवन करावे. यामुळे आपले वजन तर कमी होते, शिवाय चेहरा देखील ग्लो येतो. टिप नंबर 16, रात्री झोपताना 1 ग्लास गरम दुधामध्ये गूळ टाकून पिल्याने पचनक्रिया मजबूत होते, त्यामुळे रक्ताची कमी भरून निघते. टिप नंबर 17, हिरव्या रंगाच्या पालेभाज्या उकळताना अथवा शिजवताना त्याचा हिरवा रंग तसाच राहावा, त्यासाठी भांड्यावर झाकण ठेवू नये. झाकण न ठेवता उकळावे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा स्पेशल किचन टिप्स कशा वाटल्या त्या कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ किचन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.